नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली डान्स करत असतात. त्यांच्या जोडीला अश्विन आणि प्रिया देखील डान्स करत असतात. डान्स रंगलेला बघून प्रिया तिथून पळ काढते आणि जिथं ब्लड डोनेट केलेलं असतं त्या ठिकाणी येते. तिला ब्लडवरचं लेबल काढायचं असतं जेणेकरून ते ओळखलं जाऊ नये की तन्वीचं आहे म्हणून ते. पण ही गोष्ट सायली आणि अर्जुन बघत असतात. त्यांना हे कळून चुकतं की हे काढून उपयोग नाही, कारण तुझे ब्लड टेस्ट आधीच झालेले आहेत. इकडे अस्मिता खूप बेचैन असते. सचिन कुठे गेला आहे की तिला काहीच कळत नसते. त्याला कॉल होते पण त्याचा कॉल बिझी लागतो. इकडे अर्जुन आणि सायली वर आल्यानंतर डिस्कशन करत असतात. चांगले रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. त्याच वेळेस फोन वाजतो. फोनवर मेसेज येतो की ब्लड रिपोर्टचा. तो ब्लड ग्रुप वाचतो तर त्याला आश्चर्य वाटतं आणि तो हिला दाखवतो तर ही देखील आश्चर्यचकित होते. म्हणजे ही प्रिया खरी तन्वी नाही हे तर खरं, कारण तिचा तर ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह होता. त्यावेळेस रविराज काकांनी लहानपणीच ब्लड टेस्ट केलं तर असं अर्जुन बोलतो. आता हिचं काही खरं नाही, हिला आपण बाहेर काढूयात असं पण सायली म्हणते पहिले आपण डॉक्टरकडे जाऊन येऊयात. ते काहीतरी निमित्त करून खाली येतात. इकडं प्रिया वेगळं ढोंग करत असते. सगळ्यांना गरम पाणी आणि मीठ आणून दिलेत असते जेणेकरून त्याच्यामध्ये पाय ठेवून पायाला आराम भेटावा. अश्विन खूपच खुश असतो कारण ती खूप सुधारत असते. सुधारण्याचा चान्स त्याने दिलेला असतो. इकडे खाली आल्यानंतर आम्ही दोघेही फिरायला जाऊयात असं बोलतात. लॉंग ड्राईव्हला जाऊ असं बोलतात. त्यावेळेस तन्वी चालले वंडारला असं बोलते मनातल्या मनात, आणि नक्कीच कुठं चालले आहेत हे काही माहीत नाही असं हिला प्रश्न पडतो. आता इकडे सचिन कलर लावलेला नसतो. त्यावेळेस ती बोलते की मी इको फ्रेंडली कलर आणला तरी हिने मला कलर लावला नाही, ॲलर्जी होईल असं कारण सांगतो. तो तिथून निघून जातो. खरं तर हे सगळं प्रिया चोरून ऐकत असते आणि हिला अस्मिताला मुठीत कसं घ्यायचं याचं ते प्लॅनिंग करू लागते. इकडे डॉक्टरांकडे आलं तर डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की हे शक्यच नाही. वडिलांचा ब्लड ग्रुप हा ए पॉझिटिव्ह आणि आईचा ओ निगेटिव्ह, तर मुलीचा ओ निगेटिव्ह कसा असू शकेल? ही नक्की त्यांची मुलगी नाही ते ठामपणे सांगतात. हे ऐकल्यानंतर तर शॉकच ह्या दोघांना बसतो. हे पटकन तिथून उठतात. खूप अर्जुन चिडलेला असतो. काही करून त्या तन्वीला घराबाहेर पाडायचा असा तो विचार मनोमनी करू लागतो. तसा तो तडक घरी देखील येतो. सायली त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असते पण तो समजण्याच्या बाहेर असतो. तिला बाहेर काढायचं एवढंच डोक्यात त्याच्या असतं. इकडे रविराज प्रतिमात्या आणि ही गप्पा मारत असतात. आपण जाऊयात असं बोलत असतात. त्यावेळेस प्रतिमात्याचं लक्ष तिकडे नसतं. ती सारखी बोलत असते की हिने ब्लड डोनेट का नाही केलं, आपण तिला एवढं मुलीसारखं जपतोय, मुलगीच आहे ती, तरी पण हिने काय नाही केलं आणि सायलीने केलं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आता खूप छान वागत आहेस तो असं अश्विन तिला म्हणतो आणि तिला जवळ करतो. आता ही मुठीत नवरा आला हे समजण्यात काहीच मागे पुढं बघत नाही. त्या वेळातच तिला कॉल येतो आणि हा कॉल तो अश्विन उचलतो. तो वकिलांचा कॉल असतो. ती पटकन मोबाईल हातामध्ये घेते आणि तुम्ही चुकून मला फोन लावला आहेत अश्विन देखत ही सर्व बोलत असते. रॉंग नंबर आहे असं बोलत असते. तुम्हाला तनुश्री पाहिजे असेल पण मी तन्वी आहे असं ती बोलते आणि फोन ठेवून देते. पण हा विचारातच पडला असतो की वकिलाचा फोन हिला कसा काय आला. ही खाली आल्यानंतर हिला विचारते की मदत करू का स्वयंपाक करण्यासाठी. त्यावेळेस नाही म्हटल्यानंतर तेवढ्यातच पुढे अर्जुन जोरात तिच्यावर ओरडतो आणि ही खरी तन्वी असं तो बोलतो. तेवढ्यात ही बोलते की ही सगळं खोटं वागत आहे. सायली सगळं आवरून घेते कारण तिला अजून काही शहानिशा करायची असते. खरं तर ती मधुभाऊंकडे जाणार असते. त्यावेळेस तिचे प्लॅनिंग भरपूर असतात डोक्यामध्ये. आता ही सर्वजण जायच्या तयारीत असतात. त्याचवेळेस प्रिया बोलते की नका जाऊयात, थांबा थोडा दिवस. त्यावेळेस अर्जुन पुन्हा ओरडतो का स्वतःला ब्लड डोनेट करताना आलं, स्वतःची आई असली तरीही आता कशाला नखरे करते.